नमस्कार. जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक असलेल्या मुंबईमध्ये एक असं जग दडले जे सहसा आपल्या नजरेस पडत नाही. आज आपण मुंबईच्या याच अदृश्य, लपलेल्या शहराबद्दल बोलणार आहोत. मुंबईच्या कांदळवनांच्या आत दडलेल्या रहस्यांबद्दल. विचार करा, पृथ्वीवरच्या सगळ्यात दाट शहरांपैकी एक म्हणजे मुंबई. आणि या शहरातून एक बिबट्या प्रवास कसा करतो? हा एकच प्रश्न आपल्याला थेट मुंबईच्या मोठ्या शिकारी प्राण्यांच्या एका विलक्षण कहाणीकडे घेऊन जातो. याचं उत्तर अगदी साधं पण तितकंच आश्चर्यकारक आहे. तो एका गुप्त महामार्गाचा वापर करतो. हो, एक असा गुप्त मार्ग जो आपल्या नजरेआड आहे पण मुंबईच्या किनाऱ्यालगतच पसरलेला आहे. चला तर मग याच गुप्त महामार्गाबद्दल, मुंबईच्या या शहरी जंगलाबद्दल आणखी जाणून घेऊया. ही कांदळवनं म्हणजेच मॅनग्रोव्हज मोठ्या शिकारी प्राण्यांसाठी शहरात वावरण्याचा एक सुरक्षित मार्ग कसा बनली आहेत ते पाहूया. या काही अलीकडच्या घटनांवर नजर टाकली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. माणूस आणि मोठे शिकारी यांच्यातील अंतर कमी होत चाललंय. वसईचा किल्ला असो, BKC सारखं कॉर्पोरेट हब असो किंवा भाईंदरमधील रहिवासी इमारत, हा संघर्ष आता वाढत चालला आहे. मग हे प्राणी एवढ्या गर्दीत फिरतात तरी कसे? ते वापरतात अर्बन कॉरिडॉर. म्हणजे काय तर कांदळवनांचा एक सलग पट्टा जो संजय गांधी नॅशनल पार्कसारख्या मोठ्या जंगलांना शहराच्या आतल्या भागांशी जोडतो. हाच तो त्यांचा गुप्त महामार्ग. बरं, पण ही कांदळवनं स्वतःच इतक्या कठीण परिस्थितीत कशी जगतात? विचार करा. खारं पाणी, ऑक्सिजन कमी असलेला चिखल. चला, त्यांच्या काही अविश्वसनीय जगण्याच्या पद्धती म्हणजे ॲडॅप्टेशन्स पाहूया. निसर्गाची खरी सुपरपॉवर्स. पहिली सुपरपॉवर आहे त्यांची श्वास घेणारी मुळं, ज्यांना न्यूमेटोफोर्स म्हणतात. ही मुळं चक्क जमिनीतून वर येतात. जणू काही निसर्गाने झाडाला श्वास घेण्यासाठीच नॉर्कल्स दिले आहेत. त्यामुळेच जिथे इतर झाडं गुदमरून मरतील त्या दलदलीत कांदळवनं अगदी आरामात जगतात. त्यांची दुसरी सुपरपॉवर तर अजूनच भारी आहे. विव्हिपॅरी म्हणजे एक प्रकारची सजीव प्रसूती. यांची बी जमिनीत पडायची वाटच बघत नाही. ती झाडावर असतानाच अंकुरित होते आणि एक तयार रोपटं खाली पडतं. हे भाल्यासारखं रोपटं थेट चिखलात रुतून लगेच वाढायला सुरुवात करतं. कमाल आहे ना? आणि तिसरी, समुद्राच्या खाऱ्या पाण्याशी लढण्याची क्षमता. कांदळवनं हे 2 प्रकारे करतात. पहिलं म्हणजे त्यांची मुळं 95% मीठ आधीच गाळून टाकतात आणि जे काही थोडंफार मीठ आत जातं ते पानांवाटे बाहेर फेकलं जातं. कधीकधी त्यांच्या पानांवर चक्क मिठाचे पांढरे कणही दिसतात. ही झाडं स्वतःच इतकी अद्भुत आहेत, पण त्यांच्या मुळांमध्ये एक संपूर्ण जग वसले आहे. चला, आता या परिसंस्थेत आणखी कोण कोण राहतं या जीवसृष्टीच्या समृद्ध जाळ्यावर एक नजर टाकूया. या परिसंस्थेचा खरा पाया म्हणजे ह्या वनस्पती. तीवर जे प्रदूषण सहज सहन करतं, कांदळ जे आपल्या खांबांसारख्या मुळांवर डौलात उभं राहतं, आणि चिपी ज्याला गोड फळं येतात. या सगळ्या वनस्पती मिळून ह्या परिसंस्थेला एक भक्कम आधार देतात. पण ह्या सगळ्यांमध्ये अविसेनिया मरिना म्हणजेच तिवर या प्रजातीचं प्रमाण तब्बल 60%. याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईचं प्रदूषित पाणी आणि सांडपाणी सहन करण्याची या झाडाची जबरदस्त क्षमता. एक प्रकारे हे झाड मुंबईचं खरंखुरंच सर्वायवर आहे. पण ही परिसंस्था केवळ वनस्पतींपुरती मर्यादित नाहीये. इथे तब्बल 209 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. हिवाळ्यात येणारे सुंदर फ्लेमिंगो आणि इतर अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे एक महत्त्वाचं आश्रयस्थान आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट सांगतो, फक्त विक्रोळीच्या एका लहानशा भागात तब्बल 82 प्रकारची फुलपाखरं आढळतात. या एका आकड्यावरूनच इथल्या कीटक जीवनाच्या समृद्धीची कल्पना येते. पण या अद्भुत नैसर्गिक जगासमोर एक खूप मोठं आव्हान उभं आहे. ते आव्हान आहे शहराच्या विकासाचं, ज्याचा मार्ग थेट या परिसंस्थेशी भिडतोय. म्हणजे एका बाजूला कॉन्क्रीट आहे आणि दुसऱ्या बाजूला संवर्धन. मुंबई हे एक असं शहर आहे जे सतत वाढत आहे, विस्तारत आहे, आणि या विस्ताराची एक मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 45,675. हो, हाच तो आकडा आहे. भाईंदर वर्सोवा कोस्टल रोडसाठी तब्बल 45,675 कांदळवनांची झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विचार करा, फक्त एका प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा विनाश. आणि म्हणूनच आज मुंबई एका दुहेरी वाटेवर उभी आहे. एक वाट संवर्धनाकडे जाते तर दुसरी कॉन्क्रीटच्या रस्त्यांकडे.
शहराच्या किनाऱ्याचं भविष्य काय असावं याचा निर्णय आत्ता घ्यावा लागणार आहे. इथे दोन अगदी वेगवेगळे चित्र स्पष्ट दिसतायत. एकीकडे गोराई मॅंग्रोव्ह पार्कसारखे प्रकल्प आहेत जे निसर्गाला लोकांच्या जवळ आणत आहेत, त्याचं संरक्षण करत आहेत. आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली हजारो झाडांचा बळी घेणारे प्रकल्प आहेत. निवड स्पष्ट आहे, पण तितकीच अवघडही. गोराई पार्कसारखे प्रकल्प एक सकारात्मक दिशा दाखवतात. इथे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी सुरक्षित मार्ग म्हणजे बोर्डवॉक, कयाकिंग आणि निसर्ग माहिती केंद्र यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हे एक उत्तम उदाहरण आहे की संवर्धन आणि सार्वजनिक आनंद एकत्र नांदू शकतात. या सगळ्या माहितीनंतर एका महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ती म्हणजे आपण अत्यावश्यक सुविधा म्हणजे काय याची व्याख्याच बदलायला हवी का? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ही कांदळवनं म्हणजे केवळ झाडं नाहीत, ती शहराची नैसर्गिक संरक्षण भिंत आहेत. ती आपल्याला पुरापासून वाचवतात, हवा शुद्ध करतात आणि असंख्य जीवांना आश्रय देतात. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न मागे राहतो. आपण रस्ते, पूल आणि इमारतींना शहराच्या पायाभूत सुविधा मानतो. मग त्याच न्यायाने एखाद्या जंगलाला शहराची एक अत्यावश्यक पायाभूत सुविधा का मानू नये? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे, नाही का?